प्रतिभा रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे। तर आता उन्हाळा म्हटलं की जेवताना तोंडी लावण्यासाठी काहीतरी हवंच असतं। तर मी आज बनवलेली आहे जवसाची चटणी। आणि ही जवसाची चटणी जी आहे करायला पण साधी सोपी आहे आणि एकदाच बनवून आपण पाहिजे तेव्हा सुद्धा खाऊ शकतो। आणि जवसाची चटणी खाण्याचे सुद्धा खूप सारे फायदे आहेत। पण चला त्या अगोदर आपण पाहूया जवसाची चटणी जी आहे ती कशी बनवायची ते। तर पाहू शकता आता मी घेतलेले आहे जवस। आता बऱ्याच जणांना जवस कसे असतात तेच माहीत नसेल, तर हे बघा थोडेसे असे ब्राऊन कलरचे असतात आणि कोणत्या दुकानात आपल्याला इझिली हे जवस जे आहे ना ते भेटतात। आणि हे जे आहे ना तर एक पॅकेट आणलं होतं मी, तर 10 रुपयाचे पाहू शकता भरपूर सारे जवस आहे। आणि एकदा चटणी जर तुम्ही बनवून 10-15 दिवस ही टिकते, खराबसुद्धा होत नाही काय नाही। आता जसं चटणी बनवण्यासाठी इकडे मी पाहू शकता शेंगदाणे घेतले एक मूठभर आणि ह्या आहेत लाल मिरच्या। तर ह्या लाल मिरच्या कोणत्या वेगळ्या नाही आहेत, आपण ज्या घरात हिरव्या मिरच्या आणतो, आता उन्हाळा आहे त्यामुळे त्या पटकन पिकतात, तर त्याच हिरव्या मिरच्या वाळल्यानंतर लाल झालेल्या त्या आहेत। आणि हा लसूण घेतलेला आहे मी सोलून। तर आपल्याला सगळ्यात अगोदर काय करायचं, हे सर्व जे आहे ना जवस शेंगदाणे ते थोडेसे असे भाजून घ्यायचे आहेत। चला तर आपण हे जवस जे आहे ते अगोदर भाजून घेऊया हलकेसे। कढई मी तापायला ठेवली होती। आता हे जवस जे आहे ना भाजायला जास्त वेळ लागत नाही, जसं आपण तिळाची चटणी बनवताना तीळ भाजायला वेळ लागत नाही तसेच हे जवस पटकन भाजले जातात। आता भाजताना पण तुम्ही म्हणशाल की हा कलर ब्राऊनच आहे कसे समजेल, पण ते जे आपण भाजत जातो त्याचा कलर अजून थोडासा चेंज होतो आणि भाजता भाजता ते जवस जे आहेत ना ते सुद्धा असे थोडेसे फुटतात, पटकन भाजले जातात। त्यामुळे आपल्याला बघा असं चमच्याने हलवावं लागत नाही, तर मग जळून जाण्याची शक्यता असते। कारण जास्त वेळ लागत नाही काय नाही, कारण कढईसुद्धा तापलेली असते आणि तापताना मेन म्हणजे असे उडतात, त्यामुळे भाजताना सुद्धा थोडंसं मोठं भांडं घ्यायचं जवस भाजण्यासाठी। तर चला हे बघा आता जवस जे आहे ना भाजून झालेले आहे, तर पाहू शकता भाजल्यानंतर असं बघा कलर जरा चेंज होतो। तर मी ते काढून घेते। आता ह्याच कढईमध्ये आपल्याला काय करायचं आहे, शेंगदाणे घेतलेले आहे ते शेंगदाणे आपण भाजून घेऊया, कारण कच्चे टाकले तर चटणीला चव येणार नाही, त्यामुळे शेंगदाणे पण शक्यतो भाजूनच घ्यायचे। जवस पण आपल्या एकीकडे आपलं थंड होऊन द्यायचे आहेत। तर बघा पाहू शकता आता शेंगदाणे झालेले आहे भाजून, तर आता हे शेंगदाणे मी काढून घेते। आता याच्यामध्ये आपण काय करूया, हे लाल मिरच्या ज्या आहेत थोड्याशा नॉर्मली मी गरम करून घेते, कारण थोड्याशा म्हणजे सादळलेल्या आहेत, नरम झाले ते। आणि थोडीशी नरम जर असेल मिरची तर मिक्सरला पटकन बारीक होत नाही, अर्ध्या राहतात, त्यामुळे थोड्याशा हलक्याशा गरम करून घेतल्या की मिक्सरला सुद्धा बारीक होतात। आता ही मिरची तिखट नसल्यामुळे मी थोडी जास्त वापरलेली आहे। जर तुमची मिरची तिखट असेल तर तुम्ही थोडीशी कमी वापरा, कारण प्रत्येकाची जरी जसं आपण चटणी बनवत असतो तरी तिखट खाण्याचं प्रमाण कुणाला जास्त तिखट आवडतं तर कुणाला कमी, त्यानुसार आपण तिखट जे आहे म्हणजे मिरचीचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता। तर चला हे बघा आता हे जवस भाजून झालेले आहे, तर हे आपल्याला थंड होऊन द्यायचे। तोपर्यंत आपण काय करूया, हे शेंगदाणे जे आहे त्याची मी साल काढून घेते आणि मग आपण जवसाची चटणी कशी बनवायची ते पाहूया। एकदम साधी सोपी रेसिपी आहे। तर चला जवस झालेले आहेत थंड। आता काय करायचं, मिक्सरचं भांडे घ्यायचं आणि ह्याच्यात आपल्याला बारीक करून घ्यायचं। आता एकदम बारीक पण नाही करायचं, थोडंसं आपण जाडसरच ठेवणार आहोत। तर सगळ्यात अगोदर नेहमी चटणी बनवताना जवस बारीक करून घ्यायचे। तर हे बघा अशा पद्धतीने आपण बारीक केलेलं आहे, थोडंसं जाडसर म्हणजे भरड आपण ज्याला म्हणतो त्याप्रमाणे मिक्सरला पण बारीक करून घेतलेलं आहे। आणि भाजूनच नेहमी जवस घ्यायचे, भाजून घेतले जवसाची चटणी छान लागते। आता याच्यामध्ये काय करायचं आहे, आता हे भाजून घेतलेले शेंगदाणे आणि आता ही मिरची आणि लसूण पण आपण एकत्रच टाकूया। आता हे आपल्याला पुन्हा आता बारीक आपल्याला करून घ्यायचं आहे, म्हणजे जास्त पण बारीक नाही करायचं, थोडंसं जाडसर ठेवायचं आहे। तर अगोदर आपण लसूण आणि मिरची टाकली असती तर पटकन जवस बारीक झाले नसते, त्यामुळे अगोदर जवस बारीक करायचे आणि मग बाकीचं बारीक करून घ्यायचं। ते बघा अशा पद्धतीने अगदी 5 मिनिटात तुम्ही जवसाची चटणी बनवू शकतो। आता उन्हाळा आहे आणि उन्हाळा म्हटलं की काय होतं, पाणी पिऊनच पोट भरतं आणि मग किती आवडतं जेवण असलं तरी जेवण जात नाही, त्यामुळे जेवण तोंडी लावण्यासाठी सर्वांनाच काही ना काही हवंच असतं। तर ही झटपट होणारी जवसाची चटणी आहे आणि जवस खाण्याचे फायदेसुद्धा भरपूर आहेत। तर सगळ्यात आता आपली चटणी झालेली आहे, याच्यामध्ये टाकूया मीठ आणि फक्त मिक्स करून घ्यायची आहे। हे बघा अशा पद्धतीने। आणि खाताना काय करायचं, जर तुम्हाला असे सुकी आवडत असेल तुम्ही असे सुकी खाऊ शकता, किंवा थोडंसं तेल घेऊन जरी खाल्लं चटणीवर तरीही छान लागते, कशी तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही खाऊ शकता। हे बघा आता याचे फायदे काय ते सांगते, की कोलेस्ट्रॉल कमी करतं, तसेच आपलं रक्तदाब नियंत्रित करतं
आणि जवस खाल्ल्याने हिमोग्लोबिनसुद्धा वाढतं. तर अशाच खूप साऱ्या ज्या आहेत म्हणजे जेवताना तोंडी लावण्यासाठी मिरचीचा ठेचा असेल, खरडा असेल, शेंगदाण्याची चटणी, तिळाची चटणी, कढीपत्त्याची चटणी किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या चटणीचे प्रकार आहेत ते आपण प्रतिभा रेसिपी यूट्यूब चॅनलला अपलोड केलेले आहे आणि त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे वेगवेगळ्या चटण्यांचे जेवताना तोंडी लावण्यासाठी. तर त्यासुद्धा तुम्ही नक्की पहा. तर जवसाची चटणी कशी झालेली आहे तुम्ही सुद्धा नक्की करून पहा. नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी तुम्ही देखील प्रतिभा रेसिपी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि जवसाची चटणी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.